तर भावना आज आहे डे 75 ऑफ 75 डेज हार्ड क्रिकेट चॅलेंज. म्हणजेच आज 75 डेजचा लास्टचा दिवस. आमचे 75 डेज मागच्या संडेला संपले होते, बट माझ्या डोक्यात या सॅटर्डेला निगोजला बाहेर टुर्नामेंटला जायचे व तिथं जिंकायचे आणि विनिंग मुवमेंटमध्येच मला 75 दिवस टाकायचा होता. पण निगोजला मॅचला गेल्यावर यावेळेस सुद्धा आम्ही क्वार्टर फायनलमध्येच हारलो. त्यामुळे मी मागच्या संडेचा व्हिडिओ एडिट करून टाकत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बाबूला बॉलिंग केली. बाबू टेनिस खूप भारी खेळतो, पण हा रबरचा सिम बॉल असल्यामुळे त्याला काही समजत नव्हते. बॉल इन स्विंग आउट स्विंग व्हायचं, त्यामुळे त्याची थोडी गडबड होत होती. आम्ही दोघांनी मिळून बाबूला 10 ते 15 ओव्हर्स बॉलिंग केली. त्यामध्ये बाबू बरेचसे बॉल बीट झाला, पण काही बॉल तो चांगलेही खेळला. माझे मागचे 75 डेज मी कधीच विसरू शकणार नाही, कारण या 75 डेजमध्ये मी खूप काही शिकलो. या 75 डेजमध्ये मला लेदर बॉल व टेनिस बॉलवर व्हेरिएशन्स व कंट्रोल बऱ्यापैकी मिळाला, कारण की मागचा सीझन माझा टेनिसचा खूप खराब गेला होता. या सीझनमध्ये 75 डेजमुळे मी लेग कटर व स्लोअर वन असे बॉल प्रॅक्टिस करून मला त्याच्यावर कंट्रोल मिळाला. आणि हे खरं आहे, तुम्ही जर कंटिन्युअसली प्रॅक्टिस चालू ठेवली तर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की होणार. मग प्रॅक्टिस झाल्यानंतर पाणी पिलो, कुड लावून केलं आणि घरी निघलो. घरी येऊन भगवद्गीता घेतली. भगवद्गीतेमधून आज मला हे समजले की श्रीकृष्णांना जाणणे हे जीवनाचे ध्येय आहे. श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवाच्या हृदयात चतुर्भुज विष्णू रूप परमात्मा रूपामध्ये स्थित असतात.